अगं कीर्ती, काय ग, काय झालं? काही नाही. काही नाही कसं रडतेस तू? अगं मग दिसतंय ना तुला, तरी पण प्रश्न विचारतेस. खूप मनाला लागलाय माझ्या, म्हणून मी रडते हे तुला कळायला हवं आई. हो पण काय झालं? हा, नाही मला ना काही बोलायचंच नाही. आता सांगितल्याशिवाय कसं कळेल मला? सांग. सांगते. नाही तूच सांग मला, गेल्या 30 वर्षांमध्ये माझा एकही फोटो नाहीये का ग? शिवाच्या पेंटिंग वरून काही झालंय का? तू सांग ना मला, मी विचारलंय ना तुला. नाही एक मिनिट, हे बघ, ही पूर्ण गॅलरी माझ्या फोटोजने भरली आहे. आणि तुला माहितीये एकही जुना फोटो मी डिलीट करत नाही. सगळे फोटोज आहेत ह्यात. तरी सुद्धा समोरासमोर बसून सोड, साधा फोटो बघून सुद्धा आशूने माझं एकही चित्र काढलं नाही ग. अगं तसं नाहीये ग. मग कसं आहे आई, ती काल कुठून आलेली मुलगी तिचं चित्र काढत बसलाय आशू. तरी सुद्धा असं तुला वाटतंय की तो तिच्या प्रेमात नाहीये, तुझ्या बाजूने आहे? आई मी तुला 100 वेळा सांगून झालंय, तुझ्या हातातून सगळं निसटून चाललंय आता, तुझा मुलगा सुद्धा. नाही तू मला सांग, आशूने आपल्याला वचन दिलं होतं, काय झालं त्याचं? विसरला आणि तिचं चित्र काढत बसलाय. कीर्ती मी बोललीये त्याच्याशी फक्त बोलून काही होणार नाहीये, काहीतरी करावं लागेल. आणि हीच ती वेळ आहे. ही वेळ जर निघून गेली नाही तर आता मी रडतेय, त्यात तू रडशील. मला जरा काम आहेत, आले मी. तुझ्या मनात जी ठिणगी पडली आहे ना आई, त्याचा वणवा होण्याची वाट बघतीये ही कीर्ती. हो अण्णा. शारदे शारदे. अहो गेली ती आता, आता काय? कोण म्हणतं शारदा गेली? आहे ती शारदे. काय सकाळीच घेतलीये का तुम्ही? अरे आता त्याच्याशिवायच नशा चढणार मला. जा जा घरी जा, आपल्या बायको बरोबर जाऊन जेव. अरे अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असेल ना, तर ती संधी ह्याच्यात बुडवायची नाही, तर प्रेमात बुडवायची असते. कारण प्रेमासारखं जगात दुसरं काही सुंदर नाहीये, माझ्या अनुभवावरनं सांगतोय. अण्णा तुम्हाला काय बरं वाटत नाहीये का? अरे आता मला बरंच वाटणार, मला काय धाड भरले, कारण माझा श्वास परत आलाय. कारण परमेश्वरांनी माझी प्रेयसी माझ्याकडे पाठवली. प्रेयसी? हो आता मी आणि शारदा, ती आणि मी आणि ती. असं काही असेल ना तर याला थांबवलं पाहिजे, नाहीतर शारदेच्या नादात माझ्या नाटकाची वाट लावेल हा. अण्णा जरा न विचार करा, तुम्हाला शोभतं काय या वयात? अरे वेड्या, प्रेमाला वय असतं म्हणून कोणी सांगितलं? परमेश्वरानेच आमच्या दोघांची भेट घडून आणली, कारण माझ्या प्रेमाचा प्रामाणिकपणा त्याला पटलाय. तुम्हाला ना वेड लागलंय, वेड. अरे हो वेड लागलं रे, पण प्रेमाचं वेड लागलंय, प्रेमाचं. पण माझ्या प्रेमाचं काय? तुझ्या प्रेमाचं तू बघ, मला माझी स्वप्न बघू दे. अहो अण्णा पण ज्यासाठी आपण भेटलो होतो ते त्याच्यापेक्षा माझं स्वप्न बघणं जास्त महत्वाचं आहे रे. कसं सांगू? तथा माझ्या स्वप्नांच्या आड येऊ नको तू, निघून जा. अण्णा ऐका ना अण्णा, अण्णा अण्णा अण्णा, अरे तू आणि अण्णा. मी, काय यार? तू आणि मी. सकाळचे 5 वाजले, तू इथे आता काय करतेस? मी सीताईंसाठी ढोकळा करणार आहे आज. म्हणजे सीताईला खुश करण्याचा अजून एक प्रयत्न तर आहेच, माझी स्टाईल ना आता बस झाली, मला असं काहीतरी करून दाखवायचंय. बरं ठीक आहे, चल मी तुला मदत करते. तू एकटी किती काय करणार? चल. एकटी कुठे, मी आहे की बरोबर. हे आशू, तू इथे काय करतोयस? तुला बरं नाहीये ना बाळा? मी सांगितलं काकू, तरी हा माझ्या मागे मागे आलाय. बरं आहे, मागोमाग तरी येतोय, नाही तर आमचे हे किचन मध्ये येत सुद्धा नाहीत. हा बरोबर करतेस. आशू ऐक, तू आता नको मला मदत करू, काकू आहे. ठीक आहे, तू जा बरं, आराम कर.
ए नाही ऐक ना, मी खूप झोपलोय आणि आता नाही चल जा 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 आराम कर, बरं वाटेल जा. मग कुठपर्यंत आली तयारी? हा हे काय हे एवढं झालंय आता वाफ येऊ दिली ना की मग होईल सगळं. बर चल आता मी तुला मदत करू, सगळं एकटी करतेस तू. चल येस. छान फुललंय ग. हा तो तुम्ही मदत केली ना म्हणून. चल मी कुठे काय केलंय, सगळं तू एकटीनेच केलंयस. बरं जरा मी आवरून येते. हा बापरे, बघतेस आई, देसाई घराण्याची सून सकाळी उठून इथे किचन मध्ये झोपा काढते. बरं झालं आई आपण अचानक आलो, नाहीतर हे सगळं बघायलाच मिळालं नसतं. नाही तू दाखवायला रेडी असतेस ना मी किती काम करते म्हणून. बघ आता. शिवा, ही झोपायची जागा आहे. नाही ते मी सकाळी लवकर उठले ना तर माझा आत्ता डोळा लागला. तो तुम्ही कधी आलात? अगं झोप ना, मग कशाला उठलीस? झोप झोप. नाही किती नाटकं करशील ना. कशाला काही अर्थ उरलेला नाहीये आता. झोप तू झोप, काम करू आम्ही. झोप हा. खूप वेळ झाला नाही आपल्याला भेटून. तुम्हाला भेटून वेळ कसा जातो तेच कळत नाही. घड्याळ बिघडलंय का? नाही, तुम्हाला भेटलो की वेळ कसा असा निघून जातो. एक भेट द्यायची तुम्हाला. हे काय? हे काय? नाही सॉरी गजरा. गजरा? गजरा घ्या. हो पण हा तुमच्या केसात माळा. तुम्ही माळताय का मी माळू? नाही 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 द्या माझ्याकडे द्या. मी ते हे घरी जाऊन असा छान माळते. मग मी निघू? अरे ही तर वस्तीकडे आलीये. संपदा प्लीज माझा डाऊट खरा नको होऊ देऊ. ही नक्कीच त्या रॉकीला भेटायला चालली. पण का? संपदा असं काही नाही करणार. माझी मुलगी आहे ती. टडा ढोकळे या. ढोकळा. आणि आजचा बेत शिवानीच केलाय. हो अरे वा. आता असं म्हणू नका. असा ढोकळा गुजरातला पण मिळत नाही म्हणून. ऑफकोर्स कुठे नाही मिळत. देसाईंची स्पेशालिटी आहे ही. शिवानी बनवलाय ढोकळा शेवटी. वाह ढोकळा क्या बात आहे. अरे मी घेतो हा एक ढोकळा. पण उर्मिला हा ढोकळा भाऊ सीताईला आवडतो ना ढोकळा, हो की नाही का ताई? हो ना हे घ्या ना. खरंच तुम्हाला आवडेल, घ्या ना. ए अगं चमचेगिरी करतेस दिसतंय ते. जरा हळू.
कीर्ती, ही काय ग तुझी भाषा? तुला कोणी काही बोलत नाही म्हणून काही भाषा वापरशील तू? आशूसाठी काही केलेस? नाही केलंय ना, मी वरण भात लावलाय. वा शिवा, तुला पैकीच्या पैकी मार्क. घ्या ना तुम्ही ढोकळा घ्या. हो, ढोकळा मी खाणारच आहे आता. घ्या तुम्ही घ्या, आणि- तुम्हाला आवडेल हो, घ्या ना. अहो खरंच घ्या ना. तुम्ही पण घ्या सगळ्यांनी. क्या बात है. हो क्या बात है. वा शिवा, अरे काय ढोकळा झालाय तुला सांगतो. मुंबईत काय, हा गुजरात मध्ये पण मिळणार नाही असा ढोकळा. वा वा, अप्रतिम. सीताई घ्या ना तुम्ही, खरंच घ्या, हे घ्या. मला नाही खायचंय ढोकळा. तुम्ही खा, करा कौतुक. अहो तुमच्यासाठी केलंय. एकदा सांगितलं ना मी नाही खाणार, कळत नाही. शिवा जाऊ दे. काळजी करू नकोस. सीताला जेवढा ढोकळा आवडतो तेवढाच मलाही आवडतो. मी सगळा संपवणार आहे. हं? मला सांगा तुम्ही इथे कोणाकडे आलात? अहो मी म्हंटल नाही का की मी ती यांची पाहुणी म्हणून हा. अच्छा, हे 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 ह्यांच्याकडे. हा हा. म्हणजे कोणाकडे? असं कसं, आताच सांगितलं ना मी तुम्हाला. सांगितलं तुम्ही? अहो सांगितलं ना की मी ते हे पाहुणी 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 म्हणून आले. पाहुणे. पाहुणी म्हणून. कोणाकडे? ती यांची पाहुणी हो. ते काय ते चल कुठे 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 चल. मला नाही हो आजी, चल चल चल. आजी? हा कोण? नातू माझा. तू? मुलगा कोणाचा? तो हे तुम्ही माझ्या आजीशी का गप्पा मारता? हा हे काय नाही मारत. मला तुला निमंत्रण द्यायचं. तुला आज माझ्या घरी जेवायला आलंच पाहिजे. माझी सून असा सुंदर स्वयंपाक करते. हो 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 हो. नॉट पॉसिबल, नॉट पॉसिबल. वाय नॉट पॉसिबल? ते आपलं हे हो, म्हणजे काय ना ती माणसं तिकडची. नाही नाही आजी, तुला माहिती आहे ना घरी सगळे वाट बघतायत. ओ चल चल चल. हो हो चल. हो. नाही, तुला यायलाच पाहिजे. असं जेवण. हा हा हा. अहो शक्य नाही आहे ते. आता जर ती शारदा असते ना तर चांगली ठेचली असते. मला आता जाऊ दे ना. पुन्हा येऊ. उद्या. शारदे, तुला यावं लागेल. तू सांगितलंयस मला. अरे तू कबूल केलंयस. जो वादा किया है वो निभाना पडेगा. नाही 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 नाही, तुला आलंच पाहिजे. आलंच पाहिजे तुला. दे 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 मला च्यवनप्राश दे. काय वचन दे मला. वचन दे. वचन. दे मेरे आय, दे दे वचन दे. दिलं वचन. ओ सोडा. ओ ओ सोडा हात. ओ सोडा. चल. किती कोमल हात आहेत तुझे शारदे. अरे शारदे, शारदे. हॅलो. हा, अरे निघालो, येतो. हा हा. दादा संपदाला बघितलं?
एक पर्पल ड्रेस घालून एक जांभळा ड्रेस वाली एक मुलगी गेली. नाही बघितलं नाही. हॅलो हा आलो. टाइम खराब चल रहा है चंदन बबुआ. दिव्याचा काका कशाला फोन करतोय? त्याने चेक डिपॉझिट केला बहुतेक. चंदन, कोणाचा फोन येतोय तुला परत परत? उचल ना तो एकदाचा. हो. हॅलो. हॅलो, नमस्कार जावई बापू, नमस्कार. कसे आहात? नाही, प्रवास कसा झाला तुमचा? नाही म्हणजे एवढ्या आलिशान मोटारीतनं तुम्ही जाणारी माणसं, काय तो तर छानच झाला असणार नाही का? एकदम छान झाला प्रवास. म्हणजे काय कधी पोहोचलो कळलंच नाही. वा 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 वा, छान. एवढ्यासाठीच फोन केला होता का? नाही की काही वेगळं काम होतं. त्याचं काय आहे ना, मी जरा बिझी हो, थोडं अर्जंट काम चाललंय. नाही नाही नाही, असं काही नव्हतं जावई बापू. काय आहे, तुम्ही तो जो चेक दिलेलात ना, तो वाटला नाही हो. हॅलो हॅलो. हा हा हा. जावई बापू, मी एक काम करू का? मी उद्या ऑफिसातच येतो. नाही नको नको नको. नको का? त्याशिवाय तुम्हाला कळणार कसं ना प्रॉब्लेम काय झालाय तो? ते मी आहे ना ते सांगायला. मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सांगा ना काय झालं असेल. त्याचं काय आहे ना, सो आमचं जे बँक अकाउंट आहे ना ते इंटरनॅशनल आहे. हा, नाही पण म्हणून काय इथल्या माणसांना पैसे देत नाहीत का? नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. मला एक सांगा काका, तुम्ही अमाऊंट काय टाकली हो? अमाऊंट म्हणजे 7 लाख. जावई बापू, थोडी जास्तच झाली ना? नाही जास्त नाही. तुम्ही फार कमी टाकली हो रक्कम. इतक्या कमी अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन त्या इंटरनॅशनल बँकेच्या अकाउंटवर होतच नाही. हो का? मी काय म्हणतो, तेवढं जरा चेकचं बघा ना. हो ते तुम्ही काळजी नका करू. मी बघतो. माझी असिस्टंट तुम्हाला कॉल करेल आणि ती तुम्हाला सगळे डिटेल सांगेल. त्याचं काय आहे ना, मी जरा अर्जंट कामात आहे. एक मिनिट काका, एक मिनिट. येस. आय एम जस्ट जॉइनिंग द कॉल इन अनदर 5 minutes प्लीज. या, थँक्यू. काका, जरा महत्वाचं काम आहे, मी ठेवतो. हा, बर. हे जगदीशराव, अरे काय किती कमी रक्कम टाकली. तुमच्या जावयाला काय समजतं काय? 1 शून्य वाढवायला हवा होता. किती झाले असते मग? वाचलो बाबा. काका म्हणजे आजोबा, हे सगळं काय कशाला आणलंय? तुझ्या बापाच्या खजिन्यातनं सोनं आणलंय मी. सोनं काय? काय तरी विचारतो. दिसत नाही. किराणा आहे, किराणा. कळला? सुनबाई, आज उत्तम स्वयंपाक करा. पाहुणे येणार आहेत. हा, त्यांच्या जवळ जाऊन स्वयंपाक करा. प्रेमाच्या पाहुणे आहेत. प्रेमाने स्वयंपाक करा. जवळचे पाहुणे आहेत. कळलं? बाकी करणार तुम्ही. तुमच्या हाताला काय चव आहे. हा. मी जरा जाऊन येतो. हा, पाहिलंस, आज आजोबा मला काहीच उद्धट बोलले नाही. सगळं छान सुनबाई बोलले. नटमोगरी नाही. हो ना, मी पण तोच विचार करतोय. नेमकं झालंय काय? अरे, मी तुम्हाला पकडलं. मला माहित होतं मी केलेला ढोकळा तुम्ही नक्की टेस्ट करणार. भारी झालाय ना? खूप छान झालाय. छान झालाय. काहीच राहिलं नाहीये. काहीतरी राहिलं असेल ना. मी नेक्स्ट टाइम अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करीन. खरंच तुम्ही खा ना. म्हणजे सुनेच्या हातची चव तुम्हाला अजून कळेल. घ्या.
मी केलाय हा ढोकळा.